आज आपण जेंटलनेस विषयी शिकणार आहोत. जेंटलनेस ज्याला मराठीमध्ये आपण सौम्यता किंवा लीनता म्हणतो. सौम्यता किंवा लीनता आणि हिंदीमध्ये नम्रता, जेंटलनेस. तर हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण याकूब अध्याय 3 आणि वचन 13 ते 18 ही वचन वाचणार आहोत. याकूब अध्याय 3 वचन 13 ते 18 वचन मी वाचतो, आपल्या स्क्रीनवर आहेत. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, ते ऐहिक इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्धब असे आहे. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्व रूपी फळ देणारे बी शांती पेरले जाते. देवबाप ही वचन समजण्यासाठी आपल्याला समजबुद्धी देव. प्रियांनो, जेव्हा आपण जेंटलनेस, सौम्यता किंवा लीनता आणि हिंदीमध्ये नम्रता ज्याला म्हटलेला आहे, हा विषय आपण हाताळत आहोत, त्या अंतर्गत आपली जी रूपरेखा आहे ती पुढील प्रमाणे आहे. या रूपरेखेच्या अंतर्गत आपण हा विषय समजून घेणार आहोत. जे मुद्दे मी तुमच्या पुढे आज मांडणार आहे ते पुढील प्रमाणे आहेत. 4 मुद्दे आहेत. सर्वात आधी आपण सौम्यतेची किंवा नम्रतेची व्याख्या पाहणार आहोत. दुसरा मुद्दा आहे, त्यामध्ये आपण सौम्यतेचे 3 चित्र पाहणार आहोत. तिसरा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये आपण पौलाचे उदाहरण पाहू. आणि चौथा मुद्दा आहे, त्यामध्ये आपण सौम्यतेची चाचणी पाहणार आहोत 2 भागांमध्ये. ज्या प्रकारे आपण संदर्भ वाचलेला आहे, या संदर्भामध्ये आम्हाला सौम्यतेविषयी जे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे पुढील प्रमाणे. स्क्रीनवर ते बोल्ड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. वरून येणारे ज्ञान मुळात शुद्ध असते. आता याकूब वरून येणाऱ्या ज्ञानाविषयी बोलतो आहे. वरून येणारं ज्ञान हे शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य आणि पुढे पुष्कळशा बाबी आहेत. समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्धब असे आहे. आणि पुढे शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्व रूपी फळ देणारे बी शांती पेरले जाते. तर वरून येणाऱ्या ज्ञानामध्ये त्यांनी सौम्यतेचा वापर केला. वरून येणारे ज्ञान शुद्ध आहे, शिवाय शांतिप्रिय आणि सौम्य असल्याचं याकोबाने सांगितलेलं आहे. आपण लगेच सौम्यता काय आहे हे काही लोकांच्या, काही ईश्वर वैज्ञानिक शास्त्र अभ्यासक लोकांच्या मताप्रमाणे पाहून घेऊया. नक्कीच हे शास्त्र केंद्रित आहे. आणि जॉन मॅकहर्टर, जे देवाच्या वचनाचे सेवक, ते काय म्हणतात सौम्यतेविषयी आपण पाहूया. ज्या प्रकारे याकोब काय म्हटलं आपण पाहिलेलं आहे. याकोब म्हटला की सौम्यता हे वरून येणारं ज्ञान आहे. ओके, वरून येणारं, शुद्ध आहे, शांतिप्रिय आहे, आणि त्या प्रकारे सौम्यता हे वरून येणारं ज्ञान आहे. जॉन मॅकहर्टर सौम्यतेविषयी पुढील प्रमाणे बोलतात. आता सौम्यता म्हटलं म्हणजे काही लोकांना काहीतरी विचित्र वाटेल. सौम्यता नेमकं काय आहे, लीनता किंवा नम्रता काय आहे? तर जॉन मॅकहर्टर त्याबद्दल बोलतात, सौम्यतेचा कमकुवतपणा, भीती, उदासीनता किंवा भ्याडपणाशी संबंध नाही.
समजून घ्या प्रियांनो, सौम्यता किंवा नम्रता म्हटलं म्हणजे कमकुवतपणा नाहीये. कमकुवतपणा, अशक्तपणा, भीती, उदासीनता है ना, याला फार भीती वाटते, हा फार घाबरतो, लोकांमध्ये जात नाही, हा अशक्त आहे फार, म्हणजेच नम्र आहे नाही. काय म्हणत आहे जॉन मॅकॅर्थर? ते म्हणतात सौम्यतेचा कमकुवतपणा, अशक्तपणा, भीती वाटणे, उदासीनपणा किंवा भ्याडपणाशी संबंध नाही. इथून आपण सौम्यतेची किंवा नम्रतेची व्याख्या पाहत आहोत. मग ते पुढे जॉन मॅकॅर्थर बोलतात की सौम्यतेचा उपयोग जंगली प्राण्यांसाठी केला जात होता, विशेषतः प्रशिक्षित केलेल्या घोड्यांसाठी. प्रशिक्षित केलेल्या घोड्यांसाठी अशा प्राण्याकडे अजूनही शक्ती आणि मन असते. घोडे जेव्हा प्रशिक्षित केल्या जातात तर नक्कीच इथून आम्हाला पाहायला मिळतं की त्यांची जी शक्ती आहे ते काही हरवून बसत नाहीत. त्यांच्यामध्ये शक्ती आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं मनही आहे, पण ते प्रशिक्षित केल्या जातात. ओके, जेव्हा ते प्रशिक्षित केल्या जातात तर हे जे ताकदवर सामर्थी जे घोडे आहेत त्यांची इच्छा आता या प्रशिक्षणामध्ये त्यांच्या अधीन नसते, तर त्यांच्या मालकाच्या नियंत्रणाखाली असते. बरोबर की नाही? कारण ते प्रशिक्षित केले जात आहेत, त्यांचे मालक त्यांना नियंत्रणात ठेवणार आहेत. त्याच प्रकारे सौम्यता किंवा लीनता म्हणजेच सामर्थ्य नियंत्रणात ठेवणे. समजून घ्या, सौम्यता याचा संबंध कमकुवतपणा, भीती, उदासीनपणा किंवा भ्याडपणा याबरोबर नाही, तर सौम्यता किंवा लीनता म्हणजेच सामर्थ्य त्यामध्ये आहे. ओके, सामर्थ्य त्यामध्ये आहे पण ते कंट्रोल मध्ये आहे, ती नियंत्रणात ठेवणे, त्याला सौम्यता म्हटलेलं आहे. त्याच प्रकारे मग बायबल संबंधी आपण येतो. बायबल संबंधी सौम्यता किंवा लीनता म्हणजेच सामर्थ्य देवाच्या नियंत्रणात असणे. स्ट्रेंथ इज अंडर कंट्रोल. स्ट्रेंथ इज अंडर कंट्रोल. देवाच्या नियंत्रणात असणे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, 1839 मध्ये डच रिफॉर्म देवाचे सेवक होते आणि ते आत्म्यांच्या फळाविषयी लिहितात. आणि जेव्हा ते आत्म्यांच्या फळाविषयी गलतीकरास अध्याय 5 वचन 22-23 बद्दल लिहितात, त्यावेळेस ते लिहितात, देयर मे बी नो ग्रेस लेस प्रेड फॉर और कल्टिवेटेड दॅन जंटलनेस. देयर मे बी नो ग्रेस लेस प्रेड फॉर or cultivated than gentleness. मराठीमध्ये, जोपर्यंत सौम्यतेची लागवड होणार नाही किंवा केली जाणार नाही किंवा त्यासाठी प्रार्थना केल्या जाणार नाही, देव कृपा पुरवणार नाही. देव कृपा पुरवणार नाही. तर प्रियांनो, इथे आम्हाला सौम्यतेविषयी गांभीर्य शिकायला मिळत आहे. त्याच प्रकारे सौम्यता जी व्याख्येमध्ये काय आहे ते आम्हाला इथून पाहायला मिळत आहे. तर सौम्यता ही फार महत्वाची आहे. गलतीकरास पत्रानुसार ते आत्म्याच्या फळांमध्ये आहे, आवश्यक बाब आहे. आणि ज्या प्रकारे 1839 मध्ये जे डच रिफॉर्म देवाचे सेवक आहेत ते सौम्यतेविषयी बोलले की ती इतकी महत्वाची आहे, तिची लागवड आमच्यामध्ये व्हायला पाहिजे, तिच्यासाठी प्रार्थना केल्या जायला पाहिजे, ही महत्वाची आहे. प्रियांनो, आता मला तुम्हाला म्हणू द्या, तुम्हाला प्रश्न विचारू द्या, आमच्यामध्ये कोण असा आहे ज्यांनी सौम्यतेसाठी प्रभूला प्रार्थना केली?
आपल्या गुडघ्यावर येऊन प्रभूला प्रार्थना करणारा आमच्यामध्ये कोण आहे? ओ डिअर लॉर्ड जीसस, हे प्रिय प्रभू येशू, माझ्यामध्ये आत्म्याचं फळ जे सौम्यता, जी नम्रता, ते तो उत्पन्न कर. अशी प्रार्थना करणारा आमच्यामध्ये कोण आहे? कदाचित आमच्यामधल्या काही लोकांनी नक्कीच केली असावी, कदाचित नाही. प्रियांनो, इट इज नीड. हे आवश्यकता आहे, ही आवश्यकता आहे. आणि या आवश्यकतेविषयी आम्हाला या देवाच्या सेवकांनी सांगितलेलं आहे. सौम्यतेसाठी प्रभूला प्रार्थना करा. या बंडखोर आणि अंधकारमय जगामध्ये जगत असताना आम्हाला ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी या विशेष गुण स्वभावाची आवश्यकता आहे. तर प्रभूला प्रार्थना करा, प्रभू, प्रोड्यूस इन मी द फ्रूट ऑफ जेंटलनेस. माझ्यामध्ये सौम्यता, नम्रता हे फळ उत्पन्न कर. आपल्यामध्ये कित्येकांनी याच्यासाठी प्रार्थना केली आहे का? प्रियांनो, सौम्यता या मुद्द्याकडे आज दुर्लक्ष केल्या जात आहे. आज दुर्लक्ष केल्या जात आहे. आणि त्याचं कारण हे आहे की लीनता किंवा सौम्यतेविषयी आज गैरसमज आहे. आज गैरसमज आहे. आणि तो गैरसमज मी तुमच्या पुढे मांडला व्याख्येच्या रूपाने. काही लोकांच्या नुसार सौम्यता म्हणजे कमकुवतपणा, भीती, उदासीनपणा, भ्याडपणाची वृत्ती, ह्या सर्व गोष्टी. हा गैरसमज आहे. सौम्यता काय आहे मुळात हे न समजणं आहे. सौम्यतेचा संबंध कमकुवतपणा, भीती, उदासीनता, भ्याडपणाशी नाही, हे समजून घ्या. आणि आज या मुद्द्याकडे, सौम्यतेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. नम्रता म्हटलं म्हणजे कमी बोलणारा, नम्रता म्हटलं म्हणजे कमी बोलणारा, लोकांना घाबरणारा, भिणारा, लोकांना भिणारा, उदासीन, एखाद्या कोपऱ्यामध्ये शांत बसून राहणारा. नाही नाही प्रियांनो, आज या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. सौम्यता आणि लीनता याविषयी गैरसमज झालेला आहे. आणि तो गैरसमज तुम्ही पाहिलेला आहे. जॉन मॅकहर्टर काय म्हणतात? लोकांना वाटतं की सौम्यता आणि लीनता जी आहे ते अशक्तपणा आणि कमजोरी आहे. आम्ही फार अशक्त आहोत म्हणजे फार लीन आहोत. नाही. नम्र आहोत? नाही. सौम्य आहोत? नाही. अशक्तपणा आणि कमजोरी बद्दल सौम्यता नाही, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. तर ग्रीक अर्थाने किंवा खरंच मूळ अर्थ सौम्यतेचा काय आहे? स्ट्रेंथ अंडर कंट्रोल. स्ट्रेंथ अंडर कंट्रोल, पॉवर अंडर कंट्रोल. नियंत्रणात असणे, सामर्थ्य नियंत्रणात ठेवणे. आणि बायबल संबंधात जेव्हा आम्ही येतो, आम्ही विश्वासणारे देवाच्या अधीन होतो. दॅट इज जेंटलनेस. विश्वासणारा देवाच्या अधीन होतो, देवाला स्वतःचं जीवन समर्पित करतो, त्याच्या स्वाधीन होऊन जातो. त्याला नम्रता म्हटलेला आहे. त्यानंतर मॅथ्यू हेनरी, जे देवाचे सेवक आहेत, ते सौम्यतेविषयी काय बोलतात? सौम्य ते लोक आहेत जे शांतपणे स्वतःला देवाच्या वचनाला आणि त्याच्या छडीला स्वाधीन करतात. समजतंय? सौम्यता काय आहे किंवा सौम्य लोक कोण आहेत? सौम्य लोक ते आहेत जे शांतपणे, क्वाइटली स्वतःला देवाला, त्याच्या वचनाला आणि त्याच्या छडीला स्वाधीन करतात, त्याच्या शिस्तीला स्वतःला स्वाधीन करतात, त्याच्या अनुशासनाला स्वतःला स्वाधीन करतात. ते लोक सौम्य आहेत, जे त्याच्या निर्देशांचे अनुसरण करतात
आणि त्याच्या योजना पालन करतात आणि सर्व माणसांशी दयाळू असतात, ते म्हणजे सौम्य. पाहिलं किती सुंदर मॅथ्यू हेनरी बोलले. आणि प्रियांनो, हे शास्त्र केंद्रित आहे, हे शास्त्र केंद्रित आहे, कारण याकोब त्याविषयी आधीच बोललेला आहे. याकोब काय बोलला? इट इज कमिंग फ्रॉम अबाव. सौम्यता हे वरून येणार ज्ञान आहे, वरून येणार ज्ञान आहे, शुद्ध असं ते आहे. प्रियांनो, इथे आम्हाला सौम्यतेविषयी जे मार्गदर्शन मिळत आहे ते फार सुंदर आहे. त्याच प्रकारे प्रियांनो, सौम्यता हे जे आत्म्याचं फळ आहे, आपण एक लक्ष आत्म्याच्या फळांकडे देणार आहोत. गलतीकरस अध्याय 5 आणि वचन 22-23 मध्ये आत्म्याची फळं दिलेली आहेत. 9 ती फळं आहेत. त्यामध्ये सौम्यता हे आत्म्याचं फळ दिलेलं आहे पुढील प्रमाणे: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. सौम्यता, सौम्यता हे जे आत्म्याचं फळ आहे, जेव्हा प्रेषित पौल जेव्हा या आत्म्यांच्या फळाविषयी लिहितो, त्याआधी त्याने देहाच्या कर्माविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. तर सौम्यता जे आहे, हे आत्म्याचं फळ, हे देहाच्या कर्माच्या विरोधात असलेलं सांगितलेलं आहे. बरोबर की नाही? कारण आधी त्याने देहाच्या कर्माविषयी सांगितलं आणि त्याच्यानंतर तो आत्म्याच्या फळांविषयी बोलतो, त्यामध्ये सौम्यता आहे. तर सौम्यता ही देहाच्या कर्माच्या विरुद्ध आहे. आणि मग देहाच्या कर्मामध्ये आपण पुष्कळशा बाबी असल्याच्या पाहतो, जसं की जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि इतर. त्यामध्ये सौम्यता जी आहे ते या गोष्टींच्या विरोधात असल्याची पाहायला मिळते. ते म्हणजेच वैर, कलह. सौम्यता ही वैर त्याच्या विरोधात आहे, कलह त्याच्या विरोधात आहे, मत्सर त्याच्या विरोधात आहे, राग त्याच्या विरोधात आहे, तट पाडण्याचा स्वभाव त्याच्या विरोधात आहे, फुटी, पक्षभेद या देहाच्या कर्मांच्या विरोधात असलेली सौम्यता आहे. आणि आत्म्याच्या फळामध्ये नंतर तो त्या सौम्यतेविषयी बोलतो. सौम्यता ही देहाच्या कर्माच्या विरोधात आहे. आणि ती कर्म काय आहेत? वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो, पवित्र शास्त्राच्या अभ्यासामधून आम्हाला हे कळून येतं की सौम्यतेचा जो संबंध आहे डायरेक्ट देवाबरोबर आहे, देवाबरोबर आहे. आणि म्हणूनच त्याची आवश्यकता देवाच्या वचनामध्ये आम्हाला नमूद केलेली आहे. सौम्यतेचा संबंध देवाला अधीन असण्याविषयी आहे. इट्स द सबमिशन टू गॉड. इट इज सबमिशन टू गॉड. देवाला अधीन असण्याविषयी सौम्यता आहे. अँड बाय डेफिनेशन आय ऑलरेडी टोल्ड यू की सौम्यता म्हणजे थोडक्यात देवाला अधीन असणे. ते अशक्तपणा, कमजोरी, कमकुवतपणा आणि भ्याडपणाविषयी नाही, तर देवाला स्वतःला अधीन करण्याविषयी आहे, त्याच्या वचनांना अधीन करण्याविषयी आहे, त्याच्या सत्यतेला अधीन करण्याविषयी आहे. सौम्यता याचा संबंध देवाला अधीन असण्या संबंधात आहे. आय एम नॉट ओ लॉर्ड. मी काहीच नाही, माझं सामर्थ्य नाही, माझं ज्ञान नाही, मी कुठेच पुरेसा नाही, देव सर्व काही आहे. दॅट इज सौम्यता, जेंटलनेस. आणि दुसरी बाब, सौम्यतेचा संबंध इतरांचा विचार करण्या संबंधात आहे. इतरांचा विचार करण्या संबंधात.
इट्स द कन्सिडरेशन ऑफ अदर्स. इट्स द कन्सिडरेशन ऑफ अदर्स. इतरांचा विचार करण्यासंबंधात ते आहे. पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून सौम्यतेचा संबंध हा देवाबरोबर येतो. देवाच्या प्रत्येक शब्दांप्रती, त्याच्या प्रत्येक कार्याप्रती त्याला अधीन जाणे. त्याचे प्रत्येक शब्द म्हणजे त्याची वचनं आणि त्याचे प्रत्येक कार्य म्हणजे तो जे करत आहे या जगामध्ये, आमच्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये, सर्व गोष्टींमध्ये त्याला अधीन जाणे म्हणजेच सौम्यता किंवा लीनता. आणि ज्या प्रकारे सौम्यतेचा संबंध हा इतरांबद्दल विचार करण्याबद्दल आहे, तर यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून जेंटलनेस इज थिंक जेंटलनेस, थिंक जीसस. थिंक जेंटलनेस, थिंक जीसस. बायबलच्या दृष्टिकोनातून थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही सौम्यतेविषयी विचार करतो, व्हॉट इज दॅट, काय आहे ते, तर सौम्यता ही नेहमी आम्हाला येशू विषयी विचार करायला लावते. येशू विषयी. कारण आमच्या स्वाम्याशिवाय त्याच्या अधिक कोणीच सौम्य आणि लीन नव्हता. ही इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ जेंटलनेस. येशू ख्रिस्त सौम्यतेचं एक परिपूर्ण उदाहरण आहे. म्हणून थिंक जेंटलनेस इज थिंक जीसस. येशू ख्रिस्ताविषयी विचार करणं ते आहे. येशू ख्रिस्ताविषयी विचार करणं ते आहे. याकोब जो येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे, आपण जो संदर्भ हाताळत आहोत अध्याय 3 मधला, त्याच्या माग अध्याय 1 मध्ये आपण जातो आणि याकोब तिथे काय म्हणतो. याकोब अध्याय 1 आणि वचन 17. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. ज्योती मंडळाचा पिता गॉड, देव. सौम्यता हे देवाचं दान आहे. इट इज कमिंग फ्रॉम अबाव. हे देवापासून येत आहे. सौम्यता ही देवापासून येते. वरून येणारे म्हणजेच देवापासून येणारे, देवापासून मिळणारे ज्ञान. ते मुळात कसं आहे? शुद्ध आहे. ते शांतिप्रिय आहे आणि सौम्य आहे. देवापासून येणारं ज्ञान हे मुळात शुद्ध आहे, शांतिप्रिय आहे, सौम्य आहे. ते देवापासून येत आहे. सौम्यता ही देवापासून येत आहे. इट्स फ्रॉम गॉड टू हिज पीपल. इट इज फ्रॉम गॉड टू हिज पीपल. देवापासून त्याच्या लोकांसाठी मिळणारं हे दान आहे. प्रियांनो, बंडखोरपणाच्या या अंधकारमय जगात, गर्विष्ठ लोकांच्या या अंधकारमय जगात ख्रिस्ती लोकांना, ख्रिस्ती अनुयायांना, विश्वासणाऱ्यांना सौम्यता ही गुणवत्ता देवाने दिलेली आहे. वरून दिलेली आहे. ती शुद्ध आहे, ती शांतप्रिय आहे. ख्रिस्ताच्या नावाची साक्ष जगभर सांगण्यासाठी देवाने दिलेलं ते दान आहे, सौम्यता. तुमच्या सत्कृत्यांना पाहून लोक देवाचं गौरव करतील. ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी एक माध्यम म्हणून ती सुवार्ता अधिक आकर्षित होण्यासाठी देवाने ते त्याच्या अनुयायांना दिलेलं दान आहे, देणगी आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये आत्म्याच्या फळांची फार मोठी भूमिका आहे. फार मोठी भूमिका आहे. ती महत्वाची आहे. कारण की आत्म्याची फळं देवाला गौरवितात. इट्स ग्लोरीफाय द लॉर्ड. ते देवाला गौरवतात. प्रियांनो,
म्हणून प्रेषित पौलाने केवळ गलतीकरास पत्रामध्येच नाही, केवळ गलतीकरास पत्रामध्ये अध्याय 5 मध्येच नाही, तर शास्त्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा त्याने आत्म्यांच्या फळाचा उल्लेख आणि त्याच्या गांभीर्याविषयी सांगितलेला आहे. तो इफिसकरास पत्र अध्याय 4 आणि वचन 22 ते 24 या वचनांमध्ये काय म्हणतो आपण पाहूया. स्क्रीनवर आहे. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्यत्व त्याचा तुम्ही त्याग करावा, त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. हे जे बोल्ड केलेलं आहे त्याकडे लक्ष द्या. जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. याचा अर्थ पुढे त्या जुन्या मनुष्यत्वाच्या विरोधात तो नवीन मनुष्यत्वाविषयी सांगतो. नवीन मनोवृत्ती, नवीन स्वभाव तो धारण करावा म्हणून सांगतोय. जुना मनुष्यत्व तुम्ही त्याचा त्याग करावा. म्हणून मी बोललो की केवळ त्याने गलतीकरास पत्रामध्येच नवीन स्वभाव आणि आत्म्याच्या फळाविषयी तो बोललेला नाही, नमूद केलेलं नाही, तर इतर भागामध्ये सुद्धा तो याच्या गांभीर्याविषयी सांगत आहे. जुना स्वभाव आणि नवीन स्वभाव, आत्म्याची फळं आणि देहाची कर्म, त्याच्या गांभीर्याविषयी सांगतो. दैहिक स्वभावाचे जे मलिन वस्त्र आहे ते काढून टाका. थोडक्यात जुना स्वभाव त्याचा त्याग करा, म्हणजेच दैहिक स्वभावाचे जे मलिन वस्त्र आहे ते काढून टाका आणि देवाच्या कृपेचे शुद्ध वस्त्र परिधान करा. थोडक्यात नवीन मनोवृत्ती धारण करण्याचा अर्थ देवाच्या कृपेने जे मिळणारे कृपेचे वस्त्र आहेत ते परिधान करा. ते शुद्ध आहेत, ते मुळात शुद्ध आहेत, ते मुळात शांतीप्रिय आहेत, ते धारण करा. प्रियांनो, देवाच्या या आत्म्याच्या फळांविषयी मोठं गांभीर्य आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आज जात आहोत. दुसरा मुद्दा सौम्यतेचे 3 चित्र आपण या संदर्भामधून पाहणार आहोत. यशया संदेष्टाचा ग्रंथ अध्याय 40 आणि वचन 10 ते 11. आपण आधी 11वं वचन वाचत आहोत. वचन 11. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्यांना सांभाळून नेईल. या संदर्भामध्ये हे देवाचं चित्र आहे. देवाला मेंढपाळ म्हणून दाखवलेला आहे. तो आपल्या कळपास चारीत आहे, आपल्या कोकऱ्यांना कवेत घेऊन त्यांना उराशी धरून तो चालत आहे, तो त्यांना सांभाळून घेत आहे. हे देवाचं चित्र नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तात पूर्ण होत आहे. येशू ख्रिस्तामध्ये त्याची पूर्णता असल्याचं आपण पाहतो. आणि मग वचन 10 प्रियांनो पहा काय शिकवतंय. पहा प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे, त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालविल. पहा, वेतन त्याच्या जवळ आहे व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. हा सर्वसमर्थ प्रभू, हा पराक्रमी प्रभू, त्याचं चित्र पहा. हा सर्वसमर्थ पराक्रमी प्रभू, ज्याच्या हातामध्ये प्रभुत्व आहे, ज्याच्या हातामध्ये प्रतिफळ आहे आणि वेतन आहे, हा प्रभू आमच्या या लहानशा जीवनामध्ये येतो आणि आमच्या बरोबर लीनतेने आणि सौम्यतेने वागत आहे. प्रियांनो, वचन 11. तो मेंढपाळासारखा आपले कळप चारील आणि आपल्या मेंढरांना तो कवेत घेईल. हा सर्वसमर्थ प्रभू, हा सर्वसमर्थ प्रभू, हा प्रतापी प्रभू, हा पराक्रमी प्रभू
ज्याच्या हाती प्रतिफळ आहे, हा प्रभू आमच्या सारख्या या लहानशा जीवनामध्ये येऊन तो सौम्यतेने वागताना आपण पाहतो आहे. यशया संदेष्टाचा ग्रंथ 42 आणि वचन 1 ते 4. दुसरं चित्र पहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे. यशया अध्याय 42. यशयाचे हे गीत आहे. यहोवाच्या सेवकाविषयीचे, येशू ख्रिस्ताविषयीचे हे गीत आहे, जे येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहे. जेव्हा मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 12 आणि वचन 15 ते 21 याचा अभ्यास आपण करतो, त्यामध्ये आपल्याला यशयाची ही अभिवचनं, हा संदेश पूर्ण होताना आपण पाहतो. यशयाचं वचन आहे, पहा, प्रभू म्हणत आहे, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, ह्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. ह्याच्या ठाई आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही, चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिनती वाद तो विझवणार नाही, तो सत्याने न्याय पुढे आणेल. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रस्त्यावर पुकारा करणार नाही, आणि चेपलेला बोरू तो मोडणार नाही, विनवंती वाद तो विजवणार नाही. प्रियांनो, हे आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताचं स्वरूप, त्याची सौम्यता आणि त्याची नम्रता आहे. याची पूर्तता आपण मत्तय अध्याय 12 आणि वचन 18 ते 21 मध्ये पाहतो. पहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालील. तो परराष्ट्रीयांना न्याय कळविल. तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिनविनती वाद तो विझवणार नाही. ख्रिस्ताच्या नम्रतेविषयी, त्याच्या सौम्यतेविषयी, त्याच्या लीनतेविषयीचं चित्र. त्यानंतर जकर्या 9:9, ख्रिस्ताची सौम्यता आणि त्याचे पूर्णत्व पहा. जकर्या 9:9, सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजेच शिंगरावर बसून येत आहे. आणि त्याची पूर्तता आपण मत्तय 21 आणि वचन 5 मध्ये पाहतो. सियोनीच्या कन्येला सांगा, पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजेच गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. हे किती अद्भुत आहे प्रियांनो. हाऊ अमेझिंग इट इज की हा विश्वाचा राजा, हा विश्वाचा निर्माण करता, गौरवाचा प्रभू देहात येतो आणि स्वतःची ओळख आम्हाला करून देतो. हा विश्वाचा राजा, किती अद्भुत ही बाब आहे. हा गौरवाचा प्रभू स्वतः येतो. हे त्याने सर्व सौम्यतेने केलेलं आपण पाहतोय. ही त्याची सौम्यता आहे प्रियांनो. आणि पुढं आपण जेव्हा शुभवर्तमानाचा अभ्यास करतो, तो मत्तय अध्याय 11 आणि वचन 28 ते 29 मध्ये म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि पुढे, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल.
मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. पुढची बाब फार महत्वाची आहे. मी जो मनाचा व सौम्य आहे, लीन व सौम्य आहे. प्रियांनो, जेव्हा येशू ख्रिस्त या भूतलावर आहे, आपल्या शिष्यांबरोबर तो वागतो आहे, राहतो आहे, तो त्यांच्या बरोबर सुद्धा लीनतेने आणि सौम्यतेने वागतो. पहा मार्क अध्याय 6 आणि वचन 31 मध्ये, तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांतात चला व थोडा विसावा घ्या. पाहिलात आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मन, पाहिली त्याची सौम्यता. आपल्या शिष्यांविषयी त्याला किती काळजी आहे. जेव्हा थकलेले शिष्य त्याला रिपोर्ट द्यायला येतात सेवेचा, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, चला थोडा विसावा घ्या, थोडा विसावा घ्या. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर सौम्यतेने वागतो आहे, त्यांच्या बरोबर तो लीनतेने वागतो आहे. आणि अशा प्रकारे आपण सौम्यतेविषयी या 3 चित्रांना प्रियांनो फारच सुंदर प्रकारे पाहत आहोत. आणि तिथून आम्हाला त्या चित्रामधून येशू ख्रिस्ताची, देवाची सौम्यता पाहायला मिळत आहे. जेव्हा आम्ही जुन्या करारामध्ये त्या सौम्यतेचं चित्र पाहतो, तर हे चित्र ब्लॅक अँड व्हाईट आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. पण जेव्हा आम्ही नवीन कराराच्या अंतर्गत ते चित्र पाहतो, तर हे चित्र येशू ख्रिस्तामध्ये रंगदार आहे आणि फार आकर्षित दिसत आहे. कारण सर्वच गोष्टींचं पूर्णत्व येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्तामध्ये हे चित्र, हे सौम्यतेचं चित्र नवीन कराराच्या अंतर्गत रंगदार असल्याचं पाहतोय प्रियांनो. आता ते फार आकर्षित झालेलं आहे, कारण येशू ख्रिस्त सर्वच गोष्टींची पूर्णता आहे, सर्वच गोष्टींची पूर्णता आहे. तिसरा मुद्दा, प्रेषित पौलाचं उदाहरण. आपण पौलाच्या परिवर्तनाचं उदाहरण जे आहे पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. ख्रिस्ताच्या सामर्थ्याने शौलाचा पौल झालेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका आम्ही त्याच्या लेटर्स मधून, त्याच्या पत्रांमधून पाहू शकतो. ज्या प्रकारे सर्वसामान्य विश्वासणारा तोही आहे, आम्ही सुद्धा आहोत. तारलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची भूमिका आहे, त्याच्या दानांची भूमिका आहे. पवित्र आत्मा तो आम्हाला त्याच्या आत्म्यांच्या फळांनी चालवतो आहे, ते आम्ही प्रेषित पौलाच्या जीवनामधून पाहतो. तर हा जो शौलाचा पौल झाला, त्याच्या जीवनात पवित्र आत्म्याची भूमिका आपण पाहू शकतो. ते पुढील प्रमाणे, जेव्हा पौल थेसलोनिका येथील मंडळी बरोबर बोलतो, तो त्यांना पहिले थेसलोनी अध्याय 2 आणि वचन 7 मध्ये पुढील प्रमाणे म्हणतो. पाहूया थेसलोनिका इथल्या मंडळीला प्रेषित पौल काय म्हणतो आहे. आणि इथून आम्हाला प्रेषित पौल जो आहे तो आत्म्याने चालवल्या जात आहे, आत्म्याच्या फळांची भूमिका त्याच्या जीवनात आहे, ते आम्हाला पाहायला मिळेल. तो काय म्हणतो, तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. वाव, किती सुंदर ही बाब आहे प्रियांनो. ज्या प्रकारे मुलाबाळांचे लालन पालन, त्यांचं संगोपन करणारी दाई असते, त्यांच्या सारखेच आम्हीही मंडळी, थेसलोनिका मंडळी तुमच्या बरोबर सौम्य वृत्तीचे होतो. कोण आहे हा? कोण आहे हा सौम्य वृत्तीने वागतो आहे? हा धमकी देणारा पौल, हा ठार मारणारा पौल, मंडळीचं छळ करणारा पौल, हा कत्तल करणारा पौल, हा खुनी पौल, हा म्हणतो आहे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. हे ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे, हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे प्रियांनो. आम्ही तुमच्या बरोबर सौम्यतेने किंवा लीनतेने वागलो. हा धमकी देणारा, छळ करणारा, ठार मारणारा, कत्तल करणारा आणि खुनी पौल म्हणतो आहे. त्याच्यानंतर जेव्हा करंथीकरस
या पत्रांमध्ये येतो आपण आणि करिंथ येथील मंडळी विषयी आपण पाहतो. तर पौल पहा या मंडळीला देखील काय म्हणतो. पहिले करिंथ आणि दुसरे करिंथ. पहिले करिंथ अध्याय 4 आणि वचन 21 मध्ये, तुमची काय इच्छा आहे, मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे. सौम्यतेच्या आत्म्याने, पाहिलं का प्रियांनो. त्याच्यानंतर दुसरे करिंथ मध्ये तो म्हणतो, मी पौल तुमच्या बरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करतो. ख्रिस्ताच्या सौम्यतेने तुम्हाला विनंती करतो. हाऊ वंडरफुल इट इज. ज्या वेळेस आता पौल तिता बरोबर बोलत आहे, तो तिताला बोलत असताना अध्याय 3 आणि वचन 1 आणि वचन 2 मध्ये तिताला म्हणतो, त्यांनी सत्ताधीश, विश्वासणाऱ्यांना सांगतो आहे, तुम्हाला आणि मला सांगतो आहे, त्यांनी सत्ताधीश अधिकारी यांच्या अधीन राहावे. देवाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. देवाने पुढारी आणि अधिकारी आमच्या वर ठेवलेले आहेत. त्यांच्या अधीन तुम्ही राहावं, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, बंडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रपणे वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. पाहिलं का प्रियांनो. ज्यावेळेस तिमोथ्या बरोबर आता प्रेषित पौल बोलतोय, पौल तिमोथ्याला म्हणतो, दुसरे तिमोथी अध्याय 2 वचन 24-25, प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. असे असावे. पाहिलं का प्रियांनो. जेव्हा गलतीकरास पत्राचा संदर्भ येतो, गलतीकरास पत्रामध्ये जेव्हा मंडळीच्या अनुशासनाबद्दल, मंडळीच्या शिस्तीविषयी प्रेषित पौल त्यांच्याशी बोलत असतो, तेव्हा गलती अध्याय 6 वचन 1 मध्ये पुढील प्रमाणे तो बोलतो, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताड्यावर आणा. पाहिलं का. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताड्यावर आणा, म्हणजेच तुम्ही परीक्षेत पडू नये. लक्ष द्या, लक्ष द्या प्रियांनो. या सर्व सौम्यतेच्या मुद्द्यांमधून, उदाहरणांमधून आपण विश्वासणाऱ्यांनी एक सुंदर धडा घेतलेला आहे. आम्हाला एक धडा मिळतो आहे की जो स्वामी आहे तो स्वतः इतका सौम्य आहे, जो आमचा प्रभू आहे, जो आमचा मसीहा आहे, तो इतका सौम्य आहे, आणि आम्ही जेव्हा त्याच्याबरोबर त्याच्याबद्दलच्या जबाबदारीने वागत आहोत, तर आम्ही सुद्धा त्याबरोबर सौम्य असलं पाहिजे. देवाबद्दलच्या जबाबदारीमध्ये आणि इतरांप्रतीच्या जबाबदाऱ्यांमध्ये जे देवाने आम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये आम्ही सौम्य असावं. हे प्रभूचं वचन आहे. हा धडा विश्वासणाऱ्यांना प्रभू देत आहे. जर आम्ही या लीनतेच्या आणि सौम्यतेच्या मुद्द्यांमध्ये जर वारंवार उणे पडत आहोत, तर प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, गुडघ्यावर येऊन प्रभूला प्रार्थना करूया आणि म्हणूया प्रभूला, ख्रिस्ता आम्हामध्ये सौम्यता, नम्रता जे आत्म्याचं फळ आहे ते उत्पन्न कर. आम्हामध्ये सौम्यता आणि लीनता आणि नम्रता हे आत्म्याचं फळ उत्पन्न कर. जर प्रियांनो आपण वारंवार या गोष्टीत जर उणे पडत आहोत, आम्ही बंडखोर झालेला आहोत, आम्ही फार गर्विष्ठ झालेला आहोत, आम्ही फार बडाईखोर झालेला आहोत, हेवा, राग, तट, फुटी आणि पक्षभेद या सर्व गोष्टींनी भरलेला झालेला आहोत, प्रियांनो प्रभूला प्रार्थना करूया, प्रभू आमच्यामध्ये सौम्यता हे फळ उत्पन्न कर, म्हणजे तुझं गौरव होईल आणि आम्ही परीक्षेत पडू नये. आम्ही परीक्षेत पडणार नाही. स्वतःला प्रश्न करूया, मी त्या महान राजाचा
पुत्र कसा असू शकतो, मी कसा असायला पाहिजे, त्या महान, नम्र, लीन आणि सौम्य राजाचा पुत्र मी कसा असू शकतो. आणि इथे आम्ही चौथ्या मुद्द्याकडे जातो. सौम्यतेविषयी आणि लीनतेविषयी आपण आध्यात्मिक चाचणी करूया, आपण आध्यात्मिक परीक्षण करूया. आपण गलती कराच अध्याय 5 वचन 22-23 मध्ये आत्म्यांच्या फळाविषयी पाहिलेलं आहे. तर या फळांविषयी आपण स्वतःची चाचणी करू आणि पाहूया आपण की आमच्या अंतःकरणात काय आहे. चाचणी करूया, आपण MRI करूया, एक्सरे करूया आणि पाहूया आपण आमच्या अंतःकरणात काय आहे. जे असायला पाहिजे ते नसून काहीतरी वेगळंच आहे काय. लेट्स चेक. परीक्षण करू, आपण चाचणी करूया. जे असायला पाहिजे ते नसून काहीतरी वेगळंच आमच्या आत आहे काय. स्तोत्र संहिता 139 वचन 1 ते 4. देवाला सर्व काही ठाऊक आहे. स्तोत्रकर्ता जेव्हा स्तोत्राची सुरुवात करतो प्रियांनो, तेव्हा तो पुढील प्रमाणे बोलतो, देवाला सर्व काही ठाऊक आहे. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाहीत असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. देवाला सर्व ठाऊक आहे. तो आम्हाला पारखतो, ओळखतो, आम्हाला जाणतो, आम्हाला समजतो, आमचे चालणे उठणे बसणे बारकाईने पाहतो. त्याला सर्व माहिती आहे. त्यापासून आम्ही लपलेले नाही. देवाला सर्व माहिती आहे. देवाला माझी सर्व कृत्य माहिती आहेत. देवाला माझे सर्व शब्द माहिती आहेत. देवाला माझे सर्व विचार देखील माहिती आहेत. देवाला सर्व काही ठाऊक आहे. हेच सत्य आमच्यासाठी सुद्धा आहे. ही नोज अस, ही नोज एव्हरीथिंग अबाउट अस. त्याला आमच्या विषयी सर्व माहिती आहे. अगदी आमच्या सुरुवातीपासून तर आमच्या शेवटापर्यंत सर्व काही देवाला ठाऊक आहे. देवाला ठाऊक आहे. आणि प्रियांनो, हाच स्तोत्रकर्ता जेव्हा स्तोत्राची समाप्ती करतो, तो पुढील प्रमाणे म्हणतो. स्तोत्राचे शेवटची 2 वचन 23 आणि 24. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. माझी झडती घे, माझे हृदय जाण. थोडक्या शब्दात सांगायचं म्हणजे, प्रभू माझी चाचणी कर, माझं परीक्षण कर आणि पहा माझ्या ठाई काही दुष्टपणाची प्रवृत्ती आहे काय. काय आहे माझ्यात, काय आहे. तुला खेदित करण्यासारख्या काही गोष्टी माझ्यामध्ये आहेत काय. तुला खेदित करण्यासारख्या किंवा तुला दुःख देण्यासारख्या माझ्यामध्ये काही गोष्टी आहेत काय. प्रभू, ती चाचणी कर आणि मला दाखव की मी पातकी आहो, मी तुझ्या विरुद्ध पाप केलेले आहे. आणि प्रियांनो, अशा प्रकारे आपण चाचणीचे 2 भाग पाहत आहोत. आणि या चाचणीच्या 2 भागामध्ये आपण पुढील प्रमाणे 2 गोष्टी पाहणार आहोत. पहिला भाग म्हणजे देवाप्रती आमची अधीनता, आणि त्याच्यामध्ये आपण शिकाऊ मन आणि पश्चातापी मन ह्या 2 गोष्टी पाहणार आहोत. त्यानंतर चाचणीचा दुसरा भाग म्हणजे इतरांना त्यांच्याविषयी विचार करण्याबाबत, इतरांचा विचार करण्याबाबत. त्याच्यामध्ये इतरांची काळजी घेणे आणि इतरांची गरज भागवणे याविषयी आपण पाहणार आहोत. जेव्हा चाचणीचा पहिला भाग आपण पाहत आहोत, देवाप्रती आमची अधीनता, तर हा चाचणीचा जो पहिला भाग आहे आम्हाला देवाविषयीच्या अधीनतेविषयी शिकवतो. शिकाऊ मन हे महत्वाचं आहे. याकोब
अध्याय 1 आणि वचन 21 मध्ये याकोब पहा काय म्हणतोय. याकोब म्हणतोय, म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ आहे असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. पाहिलत का प्रिय? म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन, देवाचे वचन, ते सौम्यतेने स्वीकारा. सौम्यतेने स्वीकारण्याविषयी व्हॉट वी लर्न, काय शिकतोय आपण? शिकाऊ मन, शिकाऊ मन, लर्नेबल स्पिरिट. याकोब सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की जर तुम्ही मलिन आणि दुष्ट भावनेने, तट पाळण्याच्या वृत्तीने, गर्विष्ठ मनाने, बंडखोर वृत्तीने बायबलच्या वचनाचा अभ्यास करता, तर हे तुमच्या काहीही उपयोगाचं होणार नाही. तुम्हाला त्यामधून काहीही आशीर्वाद मिळणार नाही, तुमच्या काहीही लाभाचं ते असणार नाही. तुमची सौम्यता आणि लीनता तुम्ही देवाचे वचन ऐकून घेता आणि त्याचे लागूकरण करता, ते स्वीकारता, यामधून दिसून येते. हे याकोबाला सांगायचं आहे. कळालंय? लर्नेबल स्पिरिट, शिकाऊ मन फार महत्वाचं आहे. इथे लीनतेची चाचणी होत आहे. आम्ही लीन आहो, आम्ही सौम्य मनाचे आहो, हे कुठून दिसून येतं? शिकाऊ मन, लर्नेबल स्पिरिट. आणि म्हणून याकोब म्हणतो आहे, म्हणून मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, मलिन आणि दुष्ट भावाने, तट पाळण्याच्या वृत्तीने जर आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत, तर त्याचा काहीही लाभ आम्हाला होणार नाही, त्या आशीर्वादाचं ठरणार नाही. पण जेव्हा आम्ही त्याचा स्वीकार करतो, पाहिलं का? स्वीकार, सौम्यतेने स्वीकारा. इथून प्रियांनो, देवाच्या वचनाप्रती असलेली अधीनता आणि सौम्यतेचं प्रदर्शन होत आहे. त्याच्यानंतर पश्चातापी मन, रिपेंटिंग हार्ट. जेव्हा वचनाच्या सत्यतेचा सामना होतो, जेव्हा पापे उघडी केली जातात, आमची पाप आम्हाला दाखविल्या जातात, देवाचं गौरव आम्हाला दाखविल्या जातं, जेव्हा आम्ही आमच्या पापांविषयी जाणीव करून घेतो, तेव्हा त्या पापांविषयी पश्चाताप व्यक्त करणे, पश्चाताप करणे. जेव्हा सत्याविषयी सामना होतो, मी चुकलेलो होतो, मी बहकलेलो होतो, जेव्हा सत्य कळतं आहे, जेव्हा सत्य पुढे येत आहे, त्या सत्याला स्वीकारून ज्या दुष्टपणामध्ये मी होतो त्याविषयी पश्चाताप करणे, हे देवाविषयी अधीनता आहे. आणि लीनतेची, सौम्यतेची आणि नम्रतेची ती चाचणी आहे. स्वतःचं परीक्षण आपण करूया. इतरांचा विचार करण्याबाबत त्यामध्ये पुष्कळशा बाबी आम्हाला पाहायला मिळत आहेत. यामध्ये इतरांचा विचार सुद्धा केला जातो, ही सुद्धा सौम्यतेची चाचणी आहे. आणि त्यामध्ये आम्ही इतरांची काळजी घेतो आणि त्यांच्या गरजा भागवतो. प्रियांनो, हे समजून घ्या की आपल्यामध्ये कोणीही परिपूर्ण नाही. नो वन अमंग इज परफेक्ट. आपल्यामध्ये कोणीही परिपूर्ण नाही. आपण सर्वच चुका करणारे आहोत. ज्या गोष्टी आम्हाला करायच्या नाहीत त्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. ज्या गोष्टी वाईट, ज्या करायच्या नाहीत, त्या गोष्टी आपण करतो. आणि याचा परिणाम पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतो की देवाबरोबरचे जे आमचे नाते आहेत ते खराब होतात, ते विस्कळीत होतात. आणि या पतित देहामध्ये हे नेहमी होत आहे. आम्ही दररोज देवाबरोबर बंडखोरी करतो. आम्ही दररोज देवाचं मन दुखवत आहोत. आमच्यामधून कोणीच परिपूर्ण नाही, आमच्यामधून कोणीच परफेक्ट नाही. आम्ही सर्व चुका करणारे आणि बहकणारे आहोत. म्हणून जर आम्ही दररोज त्याच्या विरुद्ध पातक करत आहोत,
तर आम्हाला दररोज पश्चातापाची सुद्धा आवश्यकता आहे, बरोबर की नाही? मार्टिन लुथर जे देवाचे सेवक आहेत ते काय म्हणतात? मार्टिन लुथर जे देवाचे सेवक आहेत ते म्हणतात, रिपेंटन्स इज डेली ऍक्टिव्हिटी. रिपेंटन्स इज डेली ऍक्टिव्हिटी. पश्चाताप करणे ही रोजची क्रिया आहे, असे मार्टिन लुथर म्हणतात. प्रियांनो, हे समजून घ्या की जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या असतात, ठीक चाललेल्या असतात, देवाबद्दल अधीनतेविषयी बोलणे हे फारच सहज असते आणि सोपे असते. तुम्ही अनुभव घेतलेला आहे. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत आहेत, व्यवस्थित आहेत, तर देवाविषयी अधीनतेविषयी बोलणं फार सोपं असतं. देवाविषयीची अधीनता फार सोपं आहे, सहज होऊन जातं. पण इतर वेळेस असं होत नाही. इतर वेळेस हे फार अवघड आहे. आणि येथेच या सौम्यतेच्या आणि लीनतेच्या चाचणीमध्ये लीनता ही आढळत नाही, सौम्यता आढळत नाही. आणि त्याचं कारण हे आहे, सौम्यता ही शांततेच्या वेळेस किंवा सर्वच गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत तेथे नाही. हे समजून घ्या. आधीपासून आपण पाहत आलेलो आहोत, व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे. व्हॉट इज जेंटलनेस? व्हॉट इज जेंटलनेस? सौम्यता ही शांततेच्या वेळेस किंवा सर्वच गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत तेथे नाही, तर परीक्षेच्या आणि कठीण समयातच दिसून येते. म्हणून जेव्हा सर्वच गोष्टी सुरळीत चाललेल्या असतात, देवाविषयीच्या अधीनतेविषयी बोलणं हे फार सोपं होऊन जातं. पण जेव्हा इतर वेळ आहेत, अवघड परिस्थिती आहेत, तिथे ते दिसत नाही. म्हणून हे समजून घ्या, दिस इज द ट्रू डेफिनेशन ऑफ जेंटलनेस. सौम्यता ही शांततेच्या वेळेस किंवा सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या असतात, व्यवस्थित असतात, तिथे दिसत नाही. तर जेव्हा परीक्षा आणि कठीण समय येते, तिथंच तुम्ही कसे आहात, तुमच्यामध्ये काय आहे ते दिसून येतं. आणि ही आमची चाचणी आहे, ही आमची परीक्षा आहे. काही लोक आमच्यामधून म्हणतील, मला आजारी पडायचं नाही, मला निराश व्हायचं नाही, मला हताश व्हायचं नाही, आणि माझी अशी इच्छा नाही की मी खिन्न व्हावं, मी दुःखित व्हावं, माझी अशी इच्छा नाही, किंवा इतर गोष्टी. परंतु देव जे करत आहे त्यावर तो सार्वभौम आहे, आणि तो काय करीत आहे हे त्याला चांगले ठाऊक आहे. आणि बायबल शिकविते की देव आपल्या लोकांना आपल्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेमध्ये घडवीत आहे, प्रिय पुत्राच्या प्रतिमेमध्ये घडवीत आहे. तर प्रियांनो, सौम्यतेचा, इतरांची काळजी घेण्याविषयीचा सुद्धा जो मुद्दा आहे, किंवा त्यांची गरज भागविण्याविषयीचा जो मुद्दा आहे, इथून आम्ही देवावर प्रीती करतो याचं सुद्धा प्रदर्शन होत आहे. बिकॉज बायबल टेल्स अस, लव्हिंग अदर्स इज लव्हिंग गॉड, राईट? आमच्या बंधू वर्गांवर प्रीती करणे हे जणू देवावर प्रीती केलेलं आहे. तर प्रियांनो, प्रभूला प्रार्थना करूया. आत्म्यांच्या फळाविषयी हे जे गांभीर्य आहे हे आम्ही समजून घेऊया. उत्तम देणगी देणाऱ्या त्या पित्याला आपण प्रार्थना करूया. व्यक्तिगतरित्या त्याला प्रार्थना करा, मंडळीमध्ये त्याला प्रार्थना करा, आणि म्हणा, प्रभू तुझ्या आत्म्याने मला फलवंत कर, चालव, आमच्यामध्ये कार्य कर. प्रियांनो, या मार्गदर्शनाद्वारे देवबाप आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो आणि समज बुद्धी देव.